पहा सह्याद्रीचे ते डोंगर, या देवादिकांचं माहेर घर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचे माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. आज जो माझा कोकण आहे हा परशुरामाची भूमी बसलेला आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कडे कपाळात देवदेवतांचा वास आहे. याची साक्ष हा अगदी मित्रांनो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या पारांदी सिंधुदुर्गापर्यंत समुद्राची साक्ष देतो म्हणून म्हणायचं. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, होत्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हे कोकण एक नंबर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, कोकण एक नंबर. 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 कोकणाची माझ्या वाढली आशान. कोकणाची शान माझ्या नवरत्नाची खान कशामुळे झाली? आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत आणि त्या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळे आज माझं कोकण अख्ख्या जगात भारी आहे म्हणून म्हणायचं. ओ रत्नागिरी आहे नवरत्नाची खान, कोकणाच्या माझी वाढली आशान. कोकणाची माझा वाढली आशान, कोकणाची माझा वाढली आशान. येणारा पोरी मंडन गड, चिमूर गोगर संगमेश्वर. येणारा पोरी मंडन गड, चिमूर गोगर संगमेश्वर. रत्नागिरीला नाराचा मुलगा, येणारा पोरी मंडन गड, चिमूर गोगर संगमेश्वर. रत्नागिरीला नाराचा मुलगा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, कोकण एक नंबर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. सह्याद्रीचे ते डोंगर, ओ देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत